सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक असं स्वागत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं ज्या काही उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यामध्ये माननीय अजितदादांनी नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून सर्वपक्षीय केलेली आहे. मी सर्वच ज्या ज्या उमेदवारांनी मागणी केली होती त्या उमेदवारांना माझं आव्हान राहील अजितदादांच्या वतीनं आपण सर्व पात्र असे उमेदवार होता तुम्ही, परंतु 21च उमेदवार आपल्याला त्यामधून अजितदादांना द्यायचे होते. माननीय अजितदादांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे. कुठलंही काम असेल, सार्वजनिक असेल, वैयक्तिक असेल, पुढच्या 50 वर्षाचा विचार करून दादा ह्या बारामतीसाठी निर्णय घेत असतात. आणि आता माळेगाव कारखान्याची या पंचवार्षिक कारकीर्द जर पाहिली तर चढत्या प्रमाणे भाव दिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अजितदादांनी सर्व जे काही उमेदवार ना तिकीट मिळणार नाही अशा सर्व उमेदवारांना, पात्र अशा सर्व उमेदवारांना मी त्यांच्या वतीनं आवाहन करतो की आपण कुठेही नाराज न होता अजितदादांच्या बरोबर खंबीरपणे उभं राहावं आणि आपली काही कामं असतील किंवा वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक असतील ती आपण अजितदादाच करणार आहे. त्यामुळं आपण कुठेही नाराज न होता त्यांनी आपले फॉर्म पाठीमागे घ्यावेत अशी त्यांच्यामार्फत मी आपण सर्वांना विनंती करतो. हा जो पॅनल आहे तयार केलं, हा सर्वपक्षीय पॅनल आहे. सर्व घटकांचा त्यामध्ये विचार केला गेलेला आहे. आणि अशामुळं जे काही उमेदवार राहतील या 21 उमेदवार सोडून सर्वांनी त्या श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या पाठीमागं भरभक्कमपणे उभं राहावं. सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान आणि अजितदादांच्या वतीनं मी सर्वांना करतो.